राज्याच्या अर्थसंकल्पात सीएनजी वरील वॅट कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे। मात्र या कपातीचा खरंच फायदा होणार का, जाणून घेऊयात आजच्या लेट्स अप विषय सोपाच्या माध्यमातून। अर्थसंकल्पात अजित पवार यांनी सीएनजी वरील वॅट अर्थात कर 13.5% वरून 3% करण्यात आल्याची घोषणा केली आहे। त्यामुळे सीएनजी स्वस्त होणार आहे। त्याचबरोबर नैसर्गिक वायूवरचा कर कमी केल्याने पीएनजी देखील स्वस्त होणार आहे। मात्र या सगळ्या गोष्टींचा थेट फायदा वाहन चालकांना होण्याची चिन्ह नाहीयेत। या निर्णयामुळे सीएनजी जास्तीत जास्त 4 ते 5 रुपयांनी स्वस्त होण्याचा अंदाज आहे। जर आपण मागील 5 महिन्यात सीएनजीची झालेली दरवाढ पाहिली तर हा लाभ तुटपुंजाच ठरणार आहे। या क्षेत्रातील तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की सध्या मुंबईत सीएनजीचा दर जवळपास 66 रुपये आहे आणि या 66 रुपयांमध्ये सीमा शुल्क, वॅट, वितरकाचे कमिशन याचा देखील समावेश असतो। मूळ किमतीवर सीमा शुल्क 2.75%, त्यानंतर येणाऱ्या किमतीवर 13.50% वॅट व या दोघांच्या बेरजेवरील किमतीवर जवळपास 2.50 रुपये वितरकाच्या कमिशनचा समावेश असतो। यानुसार सीएनजीची किंमत 66 रुपये प्रति किलो असली तरी मूळ किंमत 52 रुपयांच्या घरात आहे। आता जर वॅट मध्ये 10.50% कपात होणार असली तर ती साधारण 4.5 ते 5 रुपये असेल। त्यामुळे एकीकडे सीएनजीचे दर गगनाला भिडले असताना ही जी काही होणारी घट आहे ती फार नसल्याचं वाहन चालकांचं म्हणणं आहे।